तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पेज वरती, ज्याचं नाव आहे सुजाता फिटनेस. तर बघा, मला अशा एका विषयावरती बोलायचं होतं जो की काळाची गरज आहे. तर आता आपण बघतो की महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी तर ग्राउंडसाठी हजारो विद्यार्थी एकाच वेळेला सराव करत असतात आणि त्यांना शिकवणारा शिक्षक मात्र एकच असतो. इथं मात्र विद्यार्थ्यांची एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे. नेमकं एकाच वेळेला हजार विद्यार्थी जर वर्कआउट करत असतील आणि लक्ष देणारा जर एकच माणूस असेल तर कोणाचं काय चुकतंय हे कळू शकत नाही. हे नुसतं पाट्या टाकल्यासारखं ग्राउंड होईल. आता ज्या वेळेला आम्ही ट्रेनिंगला होतो, आम्ही 600 जण एका वेळेला ट्रेनिंग घेत होतो. पण 30 जणांसाठी प्रत्येकी वेगळे शिक्षक. हे सरकार का बरं करत असतं? कारण त्यांना माहिती आहे. कारण एकाच वेळी 600 विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी जर एकच शिक्षक असेल, तर एकाच वेळी 600 जणांकडे लक्ष जाऊ शकत नाही. पण इकडे आपले अकॅडमी वाले मात्र 500, 600, 1000 जणांना एकाच वेळेला एकच शिक्षक ट्रेनिंग देतो. तर त्या 1000 मधले काही 50-60 जणच असे असतात की जे 45-47 असे मार्क घेतात. आणि एकाच वेळी जेव्हा 1000 विद्यार्थी ग्राउंडचा सराव करत असतात, अकॅडमी मध्ये गोळे असतात 7-8, पोरांना गोळे देखील वाटायला येत नाही. एक गोळा फेकला की पोरांना 20 ते 30 मिनिटं थांबायला लागतं आणि तेवढ्यात बॉडी पूर्ण गार होऊन जाते. आणि गोळा फेकायला आपल्याला माहिती आहे, आपली जेव्हा बॉडी गरम असते तेव्हाच गोळा फेकायला इम्प्रुव्हमेंट होती. तर विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना एकच सांगायचं, तुम्ही 100-100 विद्यार्थ्यांची बॅच करून ग्राउंड घ्या. कारण एकाच वेळेला जर 500-600 विद्यार्थ्यांचा ग्राउंड होत असेल आणि शिकवणारा मात्र एकच शिक्षक असेल, याच्यामध्ये पण त्या विद्यार्थ्यांचं मात्र पूर्ण नुकसान आहे. कारण एक रिपिटेशन मारली तर पुढची रिपिटेशन मारण्यासाठी 20 मिनिटं थांबायला लागतं. समजा 500 विद्यार्थी 50-50ची जर डिटेल पकडली, तर या व्हिडिओच्या माध्यमातून माझं ग्राउंड घेणाऱ्या सर्व शिक्षकांना असं सांगणं आहे की माझं कोणासोबतही वैर नाही किंवा कोणाला ट्रोल करायचा असाही काही हेतू नाही. मी चांगल्या भावनेने हा व्हिडिओ बनवलेला आहे. तरी माझं तुम्हाला असं सांगणं आहे की एकाच वेळेला एवढं 500-600 विद्यार्थ्यांचं ग्राउंड घेण्यापेक्षा तुम्ही टप्पे पाडून त्यांचं ग्राउंड घ्या. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांकडे लक्ष राहील आणि सगळ्यांची चांगली इम्प्रुव्हमेंट होईल आणि तुमचाच रिझल्ट चांगला लागेल. धन्यवाद.